कामाचं बऱ्याच जणांना आश्वासन देतात, परंतु मानसिंग भैया काम मात्र कोणालाच देत नाहीत. आज घरोघरी तुम्ही बघा, आज रांजणगाव सारख्या भूमीमध्ये रांजणगाव, कारेगाव, ढोकसांगवी व सिंगणवाडी व अशा गावाचे अनेक लोकांचे उदरनिर्वाह या माणसामुळे चालू आहे. मानसिंग भैया जे आहेत, ग्रामपंचायत असेल किंवा गावगावच्या सोसायट्या असतील, यांच्यामध्ये कुठंतरी हस्तक्षेप करतात आणि त्याच्यामुळं मग तिथली लोक जे आहेत ते नाराज होतात. आज आम्ही दादांना दिले, आज स्वाती वहिनींना दिले, आज वेळ आलेली ही ज्योती वहिनींची आणि ग्रामस्थांच्या खऱ्या अर्थानं भावना आहे की आपण दोघांना पण दिलंय. आता एकदा ज्योती वहिनींना ह्या अर्थाने आज आपल्याला जिल्हा परिषद मध्ये पाठवायची ही सगळ्यांची भावना आहे. आज मानसिंग भैया प्रत्येकाच्या आमच्या सुख दुःखात आज कुणी सांगावं, ठीक आहे 9 कामं होत असतात साहेब, एखादं काम होत नाही, कुणी नाराज व्हायचं नसतं. आज आमचा आणि यांचा कुठलाही रोल नाही. आज मानसिंग भैया आज प्रत्येकाच्या सुख दुःखात असू द्या, प्रत्येक गोष्टीत असू द्या, हा माणूस निमेरातचा हजर आहे. आता एवढं सगळं असताना देखील आपण पाहतोय कारेगाव असू द्या किंवा रांजणगाव असू द्या किंवा कानूर मेसाई किंवा वरुडा असू द्या, इथून बरेचसे लोक जे आहेत, आता मध्ये सोने सांगवीमध्ये जी एक सभा भरली होती, त्या प्रचार सभेत देखील अनेक लोकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. तर हा प्रवास का होतोय, म्हणजे राष्ट्रवादीत इकडं भारतीय जनता पार्टीमध्ये ही लोक का प्रवेश करतात ते? आज जी ही लोक जातात साहेब, मला सांगा कोण जातं, कोणता कार्यकर्ता, कोणता सरपंच गेला, कोणता उपसरपंच गेला. आज कारेगाव ठिकाणी आता पक्ष प्रवेश झाले सर, किती लोक गेले व किती लोक आले ह्याचा विचार एकदा बाईट घ्या ना. काही लोक त्यांच्या स्वार्थासाठी ही बीजेपी मध्ये जातात. वळसे पाटील साहेब जे आहेत, दिलीप वळसे पाटील साहेब, तर ते असं म्हटले होते एका स्टेजवरून, एका मंचावरून, शेजारी मानसिंग भैया देखील होते, की राजकारणामध्ये त्यांचं वजन कमी झालेलं आहे किंवा ह्या भागामध्ये त्यांना कमी मताधिक्य मिळालेलं आहे आणि ते निवडून आले. ते सगळ्याला जबाबदार मानसिंग भैया तुम्ही आहात, अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी दिलं होतं. ह्याचा नेमका अर्थ काय होता? सतीश पाचंगे देखील तुमच्याच गावचे आहेत, बरोबर. तुम्ही खूप चांगले मित्र देखील आहात. तर काय वाटतं, आता मित्राच्या विरोधामध्ये तुम्हाला काम करावं लागणार? मला पण आम्ही मैत्री सोडू शकत नाही. ठीक आहे, ही मैत्रीपूर्ण लढत आहे आमची. नमस्कार मित्रांनो, आज तुम्ही पाहताय की जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुकींचं बिगुल वाजलेलं आहे. आपण कारेगाव रांजणगाव गटामध्ये आहोत आणि आपल्यासोबत आमचे मित्र तसेच ढोकसांगवी गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष काळूराम तात्या मलगुंडे साहेब आपल्या सोबत आहेत. तात्या, सगळ्यात पहिल्यांदा आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलवर. नमस्ते. आणि जरी तात्या आमचे मित्र असले तरी प्रश्न मात्र आज तात्यांना एकदम कडक असणार आहेत. तात्या, सगळ्यात पहिल्यांदा माझा हा प्रश्न असेल, आपण मानसिंग भैया यांच्या बाजूने आपण सपोर्ट करताय, पहिल्यापासून आपण मित्र राहिलेले आहात. बरोबर. तर त्यांच्यावरती असा आरोप केला जातोय की ते कामाचं बऱ्याच जणांना आश्वासन देतात, परंतु मानसिंग भैया काम मात्र कोणालाच देत नाहीत. काय सांगाल यावर? साहेब, आज आमच्या गावातील ढोकसांगवी असन, कारेगाव असन, रांजणगाव साहेब, आमच्या करड आज आमच्या जिल्हा परिषद गटात नाही तरी करड, सिंगणवाडी, आज अनेक लोक यांचे माथडीच्या याच्यातून उदरनिर्वाह चालू आहे. साहेब, एक उदाहरण मी तुम्हाला सांगा. आज आमच्या गावात जाबिल कंपनी आहे, तिथला एक आमचा दाजीच आहे, चांगदेव भागाजी मलगुंडे, सामाजिक कार्यकर्ते ढोकसांगवीमध्ये, त्यांचा जावाई एक अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं. आज त्यांचं कुटुंब एक म्हणजे एक त्यांची मुलगी आणि 2 नाते व आज ती रस्त्यावर होती. आज सिंगडवाडी ठिकाणी त्यांचं गाव आहे. आज सिंगडवाडी असन, ढोकसांगवी असन, दोन्ही ठिकाणी व 2 महिने झाले आम्ही कंपनीमध्ये पाटलांना रिक्वेस्ट करत होतो व त्या माध्यमातून आम्ही कंपनीमध्ये जात होतो. त्या मुलाला घेत नव्हते कंपनी. पाटील सुद्धा आम्ही 2-3 वेळा गेलो व पाटलांना सांगायचे आज करू, उद्या करू. पण ज्यावेळेस ती वेळ आली, आज आम्ही ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब शिरराम, मी, चांगादत्या, आज सिंगडवाडीचे सरपंच होते अशोक गोरड, परत दुर्योधन शिंगाडे होते, परत आज भाऊसाहेब शिंगाडे होते माझे सरपंच. ज्यावेळेस आम्ही कंपनीत गेलो साहेब, त्यावेळेस पाटलांनी सांगितलं हा मुलगा आहे, उद्या जर ह्या मुलाला उदरनिर्वाहासाठी जर काही भेटलं नाही, उद्या काय झालं तर याला जबाबदार कोण? आज ही माझ्या संकल्पनेतून आज माथाडी इथं तयार झाली. आज लोकांना रोजगार दिला, सगळ्या गोष्टींचा, सगळ्या लोकांचं पोटपाणी साहेब त्याच्यावर चालू आहे. आज कुणी काही सांगत असेल व माथाडी करतात, हे करतात, ते करतात, पण लोक आज हे मानसिंग पाचुंदकरच्या नेतृत्वाखाली हे सगळं उदरनिर्वाह चालू आहे. दुसरी गोष्ट, आज त्या मुलाला साहेब एक 8 दिवस झाले. आज पाटलांनी त्या वेळेस सांगितलं, आम्ही मिटिंग घेतली, पाटलांनी सांगितलं साहेब हा मुलगा
ह्या कंपनीत आजपासून कंपनीत लागला पाहिजे. आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं चांगला त्याच्या डोळ्यामध्ये साहेब अश्रू आले की आज माझ्या नाताला माझ्या जावयाच्या जागेवर व माथडीत दिले. आज त्या माणसाला आनंद वेगळाच आहे. प्रत्येक गोष्टीचं बघा, ज्यावेळेस आपला एखादी गोष्ट आपल्या मनातून होत असते त्यावेळेस त्या माणसाला, आणि आधीपासूनच चांगला ते आमच्या संघ होता, त्यामुळं लोक फोन करायचे किंवा सांगा तुझं नाही झालं तर तू काय करणार. पण त्यांनी सांगितलं पाटील एलजी पासून आमचे संबंध आहेत. पाटील हा आमचा नेता आहे आणि आम्ही पाटलांचंच काम करणार. म्हणजे अनेक माध्यमातून मानसिंग पाचोदकरने सर्वांसाठी कामं केलेली. सर मी एकच सांगू शकतो, आज रांजणगाव एमआयडीसी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी आज 2000 साली रांजणगाव एमआयडीसी आज या रांजणगाव भूमीमध्ये प्रस्थापित झाली. त्यावेळेस मानसिंग पाचोदकर हा माणूस असा इतका साधा होता की आम्ही ज्यावेळेस रांजणगावला जायचो, ज्यावेळेस बैलगाडी चालू असायची त्यावेळेस मानसिंग पाचोदकर आम्ही बघण्यासाठी रांजणगावला जात होतो. बरोबर, त्यावेळेस रांजणगाव एमआयडीसी आली. आपल्या लोकांना रोजगार घेण्यासाठी व आम्ही मानसिंग पाचोदकरच्या ऑफिसला जायचो. बरोबर, त्यावेळेस आमचा सगळा गाव डोकसांगवी गाव आज माथडीच्या रूपाने उदयस आला होता. आणि ह्या माणसांनी आज घरोघरी तुम्ही बघा, आज रांजणगाव सारख्या भूमीमध्ये रांजणगाव, कारेगाव, डोकसांगवी व शिंगणवाडी व अशा गावाचे अनेक लोकांचे उदरनिर्वाह ह्या माणसामुळे चालू आहे. आणि ह्या माणसाने अतिशय कष्टातून अतिशय शून्यातून व ह्या सगळ्या लोकांचं विश्व निर्माण केलेलं आहे. आणि हा माणूस खऱ्या अर्थाने सच्चा माणूस आहे. बर, आता मानसिंग भैयांविषयी विरोधक देखील आरोप करतात की मानसिंग भैया जे आहेत, ग्रामपंचायत असेल किंवा गावगावच्या सोसायट्या असतील यांच्यामध्ये कुठंतरी हस्तक्षेप करतात आणि त्याच्यामुळं मग तिथली लोक जे आहेत ते नाराज होतात. तर ह्या आरोपांना कसं खोडाल? साहेब मी तुम्हाला एकच उदाहरण देऊ शकतो. ज्यावेळेस 2017 साली स्वातीवहिनी पाचोदकर यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी भेटली, त्यावेळेस साहेब आम्ही विरोधात काम करत होतो. त्यावेळेस आमच्या गावच्या मनीषाताई पाचंगे ह्या जिल्हा परिषदला उभ्या होत्या आणि स्वातीताई त्यांच्या विरोधात होत्या. त्यावेळेस आम्हाला गावचा उमेदवार म्हणून आम्हाला गावला प्राधान्य द्यायचं होतं. पण त्यावेळेस आदरणीय मानसिंग भैया पाचोदकर पाटील आणि आमचे घनिष्ठ संबंध होते. आम्ही त्या माणसाला मानत होतो. खऱ्या अर्थाने आमची काय बाकी प्रस्थापितांची काय ओळख नव्हती, एवढं काय बोलणं नव्हतं. पण त्यावेळेस त्यांना माहिती पडलं. अक्षरशः मी सांगतो, याला जबाबदार मल्हारी मलगुंडे, खंडू आमचे डोकसांगवीचे माजी सरपंच खंडू मलगुंडे, विनायकताते मलगुंडे आणि डोकसांगवीचे माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब शेरामे. अक्षरशः पाटील 5:30 वाजता उठले, विनायकतात्यांना घेतलं, डेप्युटीला घेतलं आणि श्रीरामला घेतलं आणि आम्ही शिरूरला राहत होतो. अक्षरशः आमचे दरवाजे पण लॉक होते. त्यावेळेस कॉल करून आम्ही सकाळी 6:30 वाजता मानसिंग पाचोदकर हा आमच्या दरवाजामध्ये, म्हणजे आम्ही खूप छोटे कार्यकर्ते हो, खूप लहान. आज हा माणूस कोणच्या उंचीला आहे, आज हा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राचं काम केलेलं आहे. आज तो माणूस जर आमच्या दारापर्यंत येतोय, त्यावेळेस आम्ही सकाळी 6:30 मिटिंग घेतली. यांना कळालं व ही आज विरोधात काम करतात. त्यावेळेस आज त्यांनी शिरूरला येऊन ह्या स्वातीताई पाचोदकर यांच्यासाठी हा माणूस अर्धा तास आमच्यासाठी रडत होता. त्यावेळेस आम्ही सुद्धा भावनिक झालो व आम्ही सांगितलं ठीक आहे पाटील, तुम्ही जे सांगता आम्ही तुमच्या शब्दाबाहेर नाही, आजपर्यंत नाही. व आज आमच्या लोकांना खऱ्या अर्थानं उदरनिर्वाह देण्याचं काम हे मानसिंग पाचोदकरने केलंय. आज कुणी काय सांगत असेल, व सगळे गावात आज पैशाचा उधाळ केला जातोय, लोकांना व्यसनाधीश केलं जातंय. ह्या गोष्टी दूर ठेवून आज ह्या माणसाने 2021 साली साहेब एक चेकअप चाललं होतं, सगळ्या गावांनी एक हे ठेवलं होतं, आपलं शिबिर ठेवलं होतं. त्यांच्यात 3000 लोक निघाले साहेब. 3000 लोक असून म्हणजे त्या ज्यावेळेस शस्त्रक्रिया केली 1,500 लोकांना ऑपरेशनची वेळ आली आणि बाकीच्या 1,500 लोकांना चष्मे वाटप केली. हा एवढा दूरदृष्टीचा असणारा माणूस, हा नेता आज गोरगरिबांच्या कामाला आला. त्यावेळेस आम्ही साहेब स्वाती पाचोदकर तर 2017 काम केलेलं आहे. आम्ही फक्त पाटलांच्या कामामुळं, आणि 2002 दादा सुद्धा जिल्हा परिषद सदस्य झाले.
त्याच्यानंतर परत एकदा निवडणूक लढले, त्यानंतर हरले. परत 2017ला स्वाती पाचूनकरला आम्ही मतदान केलंय. आणि आता परत खऱ्या अर्थानं साहेब निवडणूक लढण्याची वेळ आलेली आहे. आज आम्ही दादांना दिले, आज स्वाती वहिनींना दिले, आज वेळ आलेली ही ज्योती वहिनींची. आणि ग्रामस्थांच्या खऱ्या अर्थानं भावना आहे की आपण दोघांना पण दिलंय. आता एकदा ज्योती वहिनींना ह्या अर्थाने आज आपल्याला जिल्हा परिषद मध्ये पाठवायची ही सगळ्यांची भावना आहे. आता आम्ही गावोगावी जातोय, लोकांच्या काही प्रतिक्रिया घेतोय. बरीचशी लोक मानसिंग दादांच्या बाजूने आहेत, बरीचशी स्वातीताईंच्या बाजूने देखील आहेत. तिकडे विकास कामं झालेली आहेत. तुमचं गाव ढोकसांगवी आहे. या गावामध्ये काही विकास कामं गेल्या 5-6 वर्षांमध्ये झालेली आहेत का, काय सांगाल? साहेब, आदरणीय आमचे नामदार दिलीपरावजी वळसे पाटील मंत्री, त्यांच्या या प्रयत्नातून आमच्या गावाला आज 57 कोटीची आज पाणी योजना चालू आहे. आज साहेबांच्या बाकी जिल्हा परिषद सदस्य जाऊ दे, 5 वर्षात आमच्या गावात कुणीही डुकून पाहिलेलं नाही. तुम्ही एक गाव आमच्या ढोकसांगवीमध्ये असं काम दाखवा जिल्हा परिषदचं व हे 5 वर्षात केलंय म्हणून. आज मानसिंग भैया प्रत्येकाच्या आमच्या सुख दुःखात आज कुणी सांगावं, ठीक आहे 9 कामं होत असतात साहेब, एखादं काम होत नाही, कुणी नाराज व्हायचं नसतं. आज आमचा आणि यांचा कुठलाही रोल नाहीये. आज मानसिंग भैया आज प्रत्येकाच्या सुख दुःखात असू द्या, प्रत्येक गोष्टीत असू द्या, हा माणूस निमेरातचा हजर आहे. आता एवढं सगळं असताना देखील आपण पाहतोय कारेगाव असू द्या किंवा रांजणगाव असू द्या किंवा कानूर मेसाई किंवा वरुडा असू द्या, इथून बरीचशी लोक जी आहेत, आता मध्ये सोने सांगवीमध्ये जी एक सभा भरली होती, त्या प्रचार सभेत देखील अनेक लोकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. तर हा प्रवास का होतोय, म्हणजे राष्ट्रवादी थ्रू इकडं भारतीय जनता पार्टीमध्ये ही लोक का प्रवेश करतात? बरोबर आहे साहेब. पहिली गोष्ट, आमच्या शिरूर आंबेगावमध्ये भारतीय जनता पार्टीचं कुठेही कार्यालय नव्हतं, कुठेही पक्ष नव्हता. आज जी ही लोक जातात साहेब, मला सांगा कोण जातं, कोणता कार्यकर्ता, कोणता सरपंच गेला, कोणता उपसरपंच गेला. आज कारेगाव ठिकाणी आता पक्ष प्रवेश झाले साहेब. किती लोक गेले वन, किती लोक आले, ह्याचा विचार एकदा बाईट घ्या ना. हा विचार करा तुम्ही, बघ किती लोक गेली. काही लोक त्यांच्या स्वार्थासाठी ही बीजेपी मध्ये जातात. आज जी शरद पवार साहेबांना मानणारा पक्ष आहे, जो अजितदादांना मानणारा पक्ष आहे, ती लोक ठाम आहेत ना साहेब. आज मला सांगा, आज ह्या लोकांनी जे बीजेपीत पहिले लोक आहेत त्यांनी काय करायचं, त्यांच्या सतरांच्या उचलायच्या. आता बऱ्याच लोकांच्या आम्ही बाईट पण घेतल्या ज्यांनी तिकडे प्रवेश केला. त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा मानसिंग भैयांनी त्यांना त्रास दिला वगैरे. ह्या संदर्भात काय सांगाल? साहेब, मानसिंग पाचूनकर असा माणूस आहे, मी जवळून पाहिलेला एक कार्यकर्ता आहे. आज प्रत्येकाच्या सुखदुःखात साहेब, माझ्या वडिलांचं मला वाटतं मकर संक्रांतीच्या आधी म्हणजे हे आपलं फ्रॅक्चर झाले वाट्यावरती. आणि मी त्यावेळेस पाटलांना कॉल केला, पाटील मी येऊ शकत नाही, मी हॉस्पिटलला चाललोय. दुसऱ्या दिवशी मला वाटतं आमच्या रॅलीचं म्हणजे फॉर्म भरण्याचं नियोजन होतं. मला रात्री 2 वाजता पाटलांनी फोन केलाय, काळू कुठे आहे? त्यावेळेस मी सांगितलं पाटील हॉस्पिटलला आहे. मग मी माझ्या पप्पांना विचारलं, आप्पा मला उद्या पाटलांचा फॉर्म भरायचा आहे, उद्या तुमचं ऑपरेशन आहे, मी काय करू? माझ्या वडिलांनी सांगितलं, काळू डॉक्टरला सांग, बुवा मी त्याला जबाबदार आहे, तू बिनधास्त निघून जा. आज तो पाटील आपल्या म्हणजे मानसिंगच म्हणतात वडील, आज तो मानसिंग भैया तुमच्या प्रत्येक सुखदुःखात, आज प्रत्येक कार्यक्रमात हा माणूस तुझ्यासाठी गावासाठी हजर आहे. प्रत्येक आपल्या ढोकसांगवीसाठी या माणसाचं खऱ्या अर्थानं सर योगदान आहे, बाकी कुणाचंही नाही. आणि त्यावेळेस मी खऱ्या अर्थानं मला त्यावेळेस अश्रू अनावर झाले, ज्यावेळेस वडील म्हणले बुवा तू खऱ्या अर्थानं तो माणूस चांगला आहे, तू जा. त्यावेळेस मी बापाचा विचार न करता ह्या माणसासाठी खऱ्या अर्थानं हे आमचं दैवत आहे, लोक काही सांगू द्या. आता मागे एक आम्ही क्लिप पाहिली होती, ही क्लिप व्हायरल पण झाली. त्याच्यामध्ये वळसे पाटील साहेब जे आहेत, दिलीप वळसे पाटील साहेब, तर ते असं म्हटले होते एका स्टेजवरून, एका मंचावरून, शेजारी मानसिंग भैया देखील होते, की राजकारणामध्ये त्यांचं वजन कमी झालेलं आहे किंवा ह्या भागामध्ये त्यांना कमी मताधिक्य मिळालेलं आहे आणि त्यांनी ते निवडून आले. ते सगळ्याला जबाबदार मानसिंग भैया तुम्ही आहात, अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी दिलं होतं. ह्याचा नेमका अर्थ काय होता? साहेब, पहिली गोष्ट, आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील हे वरच्या लेवलचे नेते आहेत. आम्ही त्याच्यावर भाष्य करणं, आम्ही छोटे कार्यकर्ते किंवा मानसिंग भैया पाचूनकर असं आज त्यांनी अध्यक्षपद भोगलेलं आहे. आज ह्या माणसांविषयी बोलणे इतकी आमची लायकी नाही.
आणि ते साहेब आहेत. हम्म. आज साहेबांनी आज गृहमंत्रीपद भोगलंय त्यावेळेस हे प्रस्थापित साहेब कुठं होते हो, यांच्याच मागे होते ना. आज त्यांनी साहेबावर बोलणं एवढं हे मोठी नाही कुणी, आणि ते बोलू नाही त्यांनी. बरं, आता आपण फॉर्म ज्या दिवशी भरायचा होता, उमेदवारी अर्ज दाखल करायचा होता, त्या दिवशी पाहिलं दोन्ही जणांकडून खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली होती. लोकांचा सपोर्ट जो आहे तो दोन्हीही भागामध्ये म्हणजे दोघाही लोकांना दिसतोय. तर काय वाटतं एकंदरीत सध्या काय राजकीय चित्र आहे, कोण निवडून येऊ शकतं? साहेब हे आम्ही सांगण्यापेक्षा मला वाटतं तुम्ही त्या पण वेळेस होता, हम्म. ह्या पण वेळेस होता. आज तिथं जर पाहिलं तर साहेब माणसं नव्हती. आज ₹2 द्यायचं ते लोक आणायचे साहेब, इथं कुणीही ₹2 लोक आणलेली लोक नव्हती. ही प्रत्येक गावातून हम्म. साहेब, मी माझ्या गावातून मी लय पाटलांचं गुणगान गात नाहीये, पण माझ्या गावातून मी 100 गाडी आणली होती साहेब. बरं. म्हणजे प्रत्येक माणूस हा त्यावेळेस उत्स्फूर्त झाला होता की आपल्याला मानसिंग पाचुनकर साठी जायचंय, एवढीच लोकांची भावना होती. ठीक आहे, आता लोक शेवटी जनता जी आहे ती जनता जनार्दन ठरवणार आहे की आपण कुणाला निवडून द्यायचं. 100%. त्या जनतेला आपण काय आवाहन कराल? मी जनतेला एकच आव्हान करीन साहेब, बुवा आज पैसा आहे एका बाजूला माणूस आहे. आज खऱ्या अर्थानं ह्या माणसाने प्रत्येक गाव वस्ती वाडीव जाऊन आज सगळ्यांच्या सुखदुःखात तुम्ही पाहत असताना मानसिंग भैया फक्त नावे, मानसिंग पाचुनकर हा निम्म्या रातचा सुद्धा प्रत्येकाच्या सुखदुःखात आहे. मी एवढंच सगळ्यांना आव्हान करेन, आज दादांना एकदा दिलंय, आपण स्वातीवाहिनींना एकदा दिलंय, आता खऱ्या अर्थानं ज्योतिवाहिनींची वेळ आलेली आहे. सर्वांना एकच विनंती करेन, आपण घड्याळात समोरील बटन दाबून ज्योतिवाहिनींना प्रचंड बहुमताने विजय कराल असे मी सर्व आमच्या पंचायत समिती गणातील सर्वांना विनंती करेन. ढोकसांगवी हे गाव आहे आपलं. ढोकसांगवीमधून ज्योतिबहिणींना किती मतदान होऊ शकतं, काय वाटतंय, किती टक्के? साहेब विषय असा आहे, आज आमच्या गावचं खऱ्या अर्थाने ज्या माणसाने आम्ही हे प्रस्थापितांना ओळखतच नव्हतो, खऱ्या अर्थानं आमचा यांचा आजूपर्यंत कुठलाही रोल नाही. आज आम्ही सगळी जी जनता बघती ही फक्त मानसिंग भैयांच्या याच्यासाठी, फक्त मानसिंग भैया निवडून आले पाहिजे ह्या स्वार्थाने सगळे लोक बघत असतात. आणि आम्ही सगळ्यात जास्त 70-75% 80% आमची भावना असेल की आम्ही ज्योतिवाहिनींना घड्याळ टू घड्याळ ह्या पॅनलला मतदान करून आम्ही विजयी करू. सतीश पाचंगे देखील तुमच्याच गावचे आहेत, बरोबर. तुम्ही खूप चांगले मित्र देखील आहात. तर काय वाटतंय आता मित्राच्या विरोधामध्ये तुम्हाला काम करावं लागणार आहे? काय होतं सर, आता सतीश पाचंगे आमचा खऱ्या अर्थानं आम्ही राजकारणात शेवटी दोस्त नाही, हे सतीशला माहितीये, हे मला पण माहितीये. आज गावात राजकारण असेल ज्यावेळेस सतीश पाचंगे आम्ही एकत्र लढतो, सर आम्ही दुसऱ्या दिवशी बाहेर जात असतो फिरायला. ठीक आहे, तिकडून लोक बोलतात आम्हाला, पण आम्ही मैत्री सोडू शकत नाही. ठीक आहे, ही मैत्रीपूर्ण लढत आहे आमची. आज सतीश माझ्या विरुद्ध बोलू शकत नाही, मी सतीश विरुद्ध बोलू शकत नाही. आज आमचं गाव एक आहे, लक्षात ठेवा. पण आमची मैत्री असते, राजकारण असतं. मी घड्याळाचं काम करतोय, तो बीजेपीचं काम करतोय, मला पूर्णपणे हे घड्याळाचंच काम करावं लागणार आहे. म्हणजे ही केवळ एक राजकीय विरोधक म्हणून बस बाकी मैत्री ही आमची. उद्या तुम्ही बघा, इलेक्शन झाल्यानंतर 6 तारखेला आम्ही एकत्र असेल. क्या बात आहे. तर आज आपल्या सोबत कावराम तात्या मलगुंडे साहेब होते. खूप छान असं त्यांनी प्रश्नांना उत्तर देखील दिलेली आहेत. त्यांची बाजू तर आपण ऐकून घेतलेलीच आहे, इतर बाजूही आपल्या समोर येणारच आहेत. तर आपले असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या शिरूर कट्टा पेजला नक्की फॉलो करा आणि भेटूयात आता एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.